टीव्हीकेच्या थलपती विजय यांच्यावर आता एफआयआर दाखल होणार आहे. अगदी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जवळजवळ निश्चित असताना त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आले. मुळात पण का? 2015 साली त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी आयकराचे खूप मोठे घोळ केले असं सांगितलं जातं आणि त्या प्रकरणी एक रिट याचिका दाखल झाली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी झाली आणि लगेचच एफआयआर दाखल करा असे निर्देशही दिले गेले. पण एखाद्या प्रकरणात 2015चं प्रकरण 11 वर्षानंतर रीट दाखल होते आणि तातडीनं एफआयआर दाखल करा असं सांगितलं जातं. यात राजकारण वाटतं ना? साहजिक आहे, कारण टायमिंग जे आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच. ते शपथविधीला जवळजवळ सामोरं जातील अशा स्वरूपाचं चित्र आहे. राज्यपालांनी त्यांना आता शपथ घेण्याला परवानगीही दिली आहे. सीपीएमचाही त्यांना पाठिंबा मिळेल असं सांगितलं जात आहे. लोकांसाठी पुन्हा एकदा हा प्रश्न उचलून धरला जाऊ शकतो. मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टात हा मुद्दा जाणार कसा याचं उत्तरच मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे ममता बॅनर्जी या पराजित झाल्या आहेत. राजकीयदृष्ट्या कोणती वक्तव्य करणं गरजेचं आहे, कोणती करणं अयोग्य आहे याचं भान त्यांनी राखायला हवं. अन्यथा विरोधक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कमकुवत होत जाईल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.